नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे एसएमएल लिस्ट संदर्भाने प्रश्न येत आहेत की एसएमएल लिस्ट कधी येणार आहे, तसेच यावर्षी महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस आणि बीडीएसचा कट ऑफ काय राहू शकतो, कट ऑफ वाढण्याच्या किती शक्यता आहेत। तर या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रातील एसएमएल लिस्ट संदर्भाने माहिती घेऊ। तर तुम्ही या ठिकाणी नोटीस नंबर 3 पाहू शकता। ही नोटीस काल म्हणजेच 23 ऑगस्ट 2024 रोजी आलेली आहे। या नोटीसमध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एमबीबीएस आणि बीडीएस राऊंड 1चा शेड्यूल देण्यात आलेला आहे। या शेड्यूलमध्ये तुम्ही 2 नंबरचा पॉईंट पाहू शकता, पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजेच एसएमएल लिस्ट। ही एसएमएल लिस्ट आपल्याला 26 ऑगस्ट 2024 रोजी मिळेल आणि ही एसएमएल लिस्ट फक्त एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेससाठी असेल। परंतु या लिस्टमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत स्टेट कोटामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची नावे असतील। तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर 1 ला पाहू शकता, पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट। ही लिस्ट देखील 26 ऑगस्ट 2024 रोजीच मिळेल। म्हणजेच आतापर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटाचे रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी आपल्याला 26 ऑगस्ट रोजी मिळणार आहे। ही जी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला यावर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी एमबीबीएस, बीडीएस तसेच हे जे काही इतर कोर्सेस आहेत BMS, BHMS, फिजिओथेरपी, त्यासाठी एकूण किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्याची माहिती मिळते। तसेच एसएमएल लिस्टमध्ये आपल्याला तुमचा कॅटेगरी रँक आणि जो काही तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे तो नंबर मिळत असतो। स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा ॲडमिशनसाठी फार महत्त्वपूर्ण असतो। त्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालक एसएमएल लिस्ट येण्याची वाट पाहत आहेत। तर आणखी तुम्हाला 2 दिवस वेट करावं लागेल। 26 ऑगस्ट 2024 रोजी आपल्याला एसएमएल लिस्ट मिळेल व त्यानंतरच महाराष्ट्रातील एमबीबीएसचा जो काही कट ऑफ आहे, सेप एसएमएल आहे, त्या संदर्भाने आपण विद्यार्थ्यांना व्हिडिओ मार्फत माहिती देऊ। तसेच जर आपण कट ऑफचा विचार केला तर काल ऑल इंडिया कोटासाठी गव्हर्नमेंट एमबीबीएस, बीडीएस या कोर्सेससाठी राऊंड 1 डिक्लेअर झालेला होता। त्या कोटामध्ये सर्वच कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो जवळजवळ 40 मार्काने वाढलेला होता व जे विद्यार्थी SC ST मध्ये आहेत या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जो कट ऑफ आहे तो साधारण 60 ते 70 मार्काने वाढलेला आहे। तर ज्याप्रमाणे ऑल इंडिया कोटाचा जो कट ऑफ आहे तो जवळजवळ 40 मार्काने वाढलेला आहे, तर त्याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्रातील एमबीबीएसच्या कट ऑफवर होणार आहे। महाराष्ट्रातील कट ऑफ किती मार्कने वाढू शकतो या संदर्भाने आपल्याला सविस्तररित्या एसएमएल लिस्ट आल्यानंतरच माहिती मिळेल। त्यामुळे 26 ऑगस्ट 2024 पर्यंत वेट करा। एसएमएल लिस्ट आल्यानंतर तुमच्यासोबत यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस तसेच प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेसचे कट ऑफ काय राहू शकतात ही माहिती शेअर केली जाईल।